तर हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आम्ही मालवणी. तर आज विषय असा झाला की कालच ब्लॉगिंग स्टँड घेतला, त्याच्यासोबत आमच्यासोबत लय वाईट झाला. वाईट म्हणजे दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तसं काहीतरी झालं. तर आता तोच प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करण्यासाठी आता चाललो परत त्याच शॉपमध्ये, होम लाईफ ट्रेडरमध्ये. तर चला इंट्रो करून घेऊया. चला. नाही मित्रांनो, काल असं झालं की ब्लॉगिंग स्टँड घेतलं आणि जेव्हा चेक करायला घेतलं, घरी नेलं, कारण काल जरा घाई होती. घरी नेला स्टँड आणि नंतर जेव्हा चेक करायला गेलो त्यावेळी त्याचा ब्लूटूथ जो असतो, जे ब्लूटूथचं जे बटन असतं ते मित्रांनो वर्क नाही करत होतं प्रॉपर. म्हणजे बटन स्टक झाल्यासारखं दिसत होतं. आणि तुम्हाला दाखवतो मी, हे ब्लूटूथचं हे बटन आहे, याला हे बघा, हे जे बटन वर्क करतं, ज्याच्याने ऑन ऑफ होतं, ते वर्क करत नव्हतं. ते मग चेक केलं, ओपन करून बघितलं की काय प्रॉब्लेम असेल तर बघूया. ठीक आहे रे. तर जेव्हा ओपन केलं हे बटन, त्यावेळी तर आतमध्ये काय सर्किटच नव्हतं. त्या आतमधलं सर्किटच गायब होतं. फक्त एक बॅटरी होती त्याच्यामध्ये अजून काहीच नव्हतं. बघू आता. तेव्हाच मी होम लाईफ ट्रेडरमध्ये जेव्हा त्याला कॉल केला त्या मालकाला, तर तो बोलला, भाऊ काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही या परत, आम्ही तुम्हाला चेंज करून देतो. त्यावेळी माझ्या जीवात जीव आला मित्रांनो. आज मित्रांनो आपण वेगळ्या गल्लीतून जाणार. हा चालू असेल ना. गेलाय तू इकडनं? गेलोय, कारण की काल तर बंद होते ना. काल इकडनं बंद होतं. सायकल आडवी लावून आणि बंद केलेला. ते काय गटार वगैरे ओपन केले की नाही? तिथनं तर जाऊ शकतो ना आपण. जाऊ शकतो. हा, चालत तर जाऊ शकतो ना आपण. मित्रांनो इकडे बंद करून ठेवलंय, तरी पण बघतोय. बाकी गाड्या वगैरे तर नाही जाणार, चालत तर जाऊ शकतोच. आज मित्रांनो आम्ही आज जरा शॉर्टकट रस्त्याने आलो. त्या रस्त्याने थोडं उलटं फिरून यायला लागलं असतं. हे आलं मित्रांनो होम लाईफ ट्रेडरचं शॉप. हे आहे मित्रांनो होम लाईफ ट्रेडरचं शॉप. काल हे घेऊन गेलो गिम्बल घेऊन गेलो कालच. तर याचा ब्लूटूथ वर्किंग नव्हता, तर दादानी ब्लूटूथ, म्हणजे ते त्यांना कॉल लावला, तर दादानी खूप सपोर्टिव्ह आहे दादा. तर तुम्ही कधी पण ह्या होम लाईफ ट्रेडर मध्ये येऊ शकता. तर त्यांनी मला एकदम मस्त सपोर्ट केलाय. ब्लूटूथ वर्किंग नव्हता, त्यांनी चेंज करून पण दिला एकदम फ्री ऑफ कॉस्ट. 1 रुपया पण माझ्याकडनं घेतला नाही. तर इन फ्युचर मी यांच्याकडनं हे गिम्बल वगैरे घ्यायचा विचार करत होतो. तर हे आहे 3 ॲक्सिस गिम्बल, जे M1चं आहे. आणि हे DJI Osmo Mobile 7 हा पण यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि हा L19S हा पण यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि दादा याची प्राइस काय? 1800 रुपये मित्रांनो. 2 ॲक्सिस मूवेबल असते, 3 ॲक्सिस मूवेबल. याच्यात 3 ॲक्सिस फेस ट्रॅकिंग, झूम इन झूम आउट सगळं वर्किंग असतं सगळं. आणि ऑल ब्रँड पासून यांच्याकडे अवेलेबल आहेत. हा DJI Osmo Mobile 7 त्याची प्राइस काय दादा? 6,500 रुपये. 6,500 रुपये फक्त. तुम्हाला फक्त इथे मिळू शकतो. 4 मीटर्स. तर मित्रांनो आपलं काम झालेलं आहे. हा ब्लूटूथ दादाने चेंज करून दिला मला. त्यांच्याकडे असतात एक्स्ट्रा, त्या पद्धतीने व्यवस्थित त्याने मला चेंज करून दिला.
एकदम फ्री ऑफ कॉस्ट. दादा एकदम कोऑपरेटिव्ह होता. आजचा आपला व्हिडिओ एवढाच होता. कारण म्हणजे व्हिडिओ काढण्याचं पण कारण काय की बाबा आपल्यासोबत स्कॅम ना व्हायला पाहिजे. आहे तर वाट लागेल. नवीन युट्यूबर आहे भाई. नवीन युट्यूबरची अशी वाट लागणार तर वाट तर पुढे अजून लागेल. जेव्हा मित्रांनो दादाला त्या कॉल केला आणि बोललो की असं असं आहे, आणि जेव्हा दादा बोलला की तू ये मी तुला चेंज करून देतो, त्यावेळी माझा जीव भांड्यात पडला की बाबा हा ठीक आहे, आपल्यासोबत मोठा काय कांड नाही झालाय, तेवढं तरी निदान झालं काम. आहे तर वाट लागली असती, फुकटचे पैसे गेले असते. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढाच होता. एवढाच म्हणजे जास्त काय नवीन त्याच्यामुळे हळूहळू व्हिडिओ ग्रो होतील. त्याच्यामुळे भेटाय पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. टाटा बाय बाय.